आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर काढले आणि दिवसा ढगाच्या स्तंभाद्वारे व रात्री अग्नीच्या स्तंभाद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. आज आपण बायबलमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रेरणादायी घटना पाहणार आहोत. इस्रायल लोक लाल समुद्राजवळ येतात. त्यांच्या मागे फारोचे सैन्य असते आणि समोर अथांग समुद्र असतो. सर्व बाजूने संकटे दिसत असल्यामुळे लोक घाबरून जातात. परंतु अशा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत देव आपल्या सामर्थ्याने एक अद्भुत मार्ग तयार करतो. तो लाल समुद्राचे पाणी दुभागतो आणि आपल्या लोकांना सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. या अध्यायातून आपण शिकणार आहोत की जेव्हा आपल्या जीवनात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा देव स्वतः आपल्या लोकांसाठी मार्ग तयार करतो. तर चला आजच्या वचनातून देवाच्या सामर्थ्याचा, संरक्षणाचा आणि विश्वासूपणाचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 13व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. 13व्या अध्यायात आपण इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांना पवित्र म्हणून वेगळे ठेवणे आणि मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ या विषयांचा अभ्यास केला. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 14व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, फारो व त्याचे सैन्य इस्रायलाचा पाठलाग करतात. दुसरा विषय, परमेश्वर मिस्रावर विजय प्राप्त करतो. यावेळेस आपण वाचूया निर्गमेचा 14वा अध्याय आणि पहिली 2 वचने. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पी हहिरोथापुढे बाल सफोनासमोर तळ द्यावा. त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत. या ठिकाणाची अचूक ओळख पटविणे शक्य नाही, परंतु तेथे नील नदी व तांबडा समुद्र यांच्यामधील प्रदेशात कुठेतरी असावे असे मानले जाते. पुढे आपण जाऊया. 3रं वचन. मग फारो इस्रायल लोकांसंबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळले आहेत, त्यांचा रानात कोण मारा झाला आहे. फारोने इस्रायल लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी हेर नेमले होते. शिवाय 25 लाखांच्या आसपास लोकांचा समुदाय गुप्तपणे प्रवास करीत आहे हे लपवणे देखील शक्य नव्हते. फारोची अपेक्षा होती की इस्रायल लोक समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने जाऊन पलिष्ठांच्या देशातून पुढे जातील. परंतु जेव्हा ते रानाकडे वळले तेव्हा त्याला वाटले की ते मार्ग चुकले आहेत व त्यांना कोठे जायचे आहे हेच कळत नाही. परमेश्वर म्हणतो, जेव्हा इस्रायल लोक अडकले आहेत असे फारोला दिसेल तेव्हा तो त्यांचा पाठलाग करेल. फारोने इस्रायल लोकांना अनिच्छेने जाऊ दिले होते हे स्पष्ट आहे, परंतु परमेश्वराचे फारोला धडा शिकवायचे काम अजून संपले नव्हते. पुढे आपण जाऊया. 4थं वचन. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील. या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल आणि मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. मग त्याप्रमाणे त्यांनी केले. मिस्री लोकांनी पुरेशा पीडा अनुभवल्या आहेत असे कोणालाही वाटले असते, तरीही त्यांना पूर्णपणे खात्री पटावी म्हणून याहूनही अधिक गंभीर व अद्भुत घटना घडणार होती. पुढे आपण जाऊया. 5 ते 7 ही वचने वाचूया. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळले तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ व मिस्रातील सर्व रथ त्यावरील सरदारांसह बरोबर घेतले. मिसर देशाचे सैन्य 600 निवडक रथांसह इस्रायल लोकांचा पाठलाग करू लागले. अशा बलाढ्य सैन्यापुढे ते निशस्त्र व असुरक्षित लोक, त्यांच्या स्त्रिया, बालके आणि पशुधन यांचे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.
त्यांचा संपूर्ण विध्वंस होण्याचीच शक्यता होती. पुढं आपण जाऊया 8 ते 10 ही वचने. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यासह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी हहीरोथानजीक व बालसफोना समोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टहळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले. इस्रायल लोकांसमोर तांबडा समुद्र होता आणि त्यांच्या मागून मिस्राचे सैन्य येत होते. हे बिचारे निशस्त्र व असहाय्य लोक दोन्ही बाजूंनी संकटात सापडले होते. मानवी दृष्टीने पाहता त्यांच्या पुढे सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. इस्रायलची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पुढं आपण जाऊया 11वं वचन. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? इस्रायल लोकांचे हे विधान उपरोधिक स्वरूपाचे होते आणि त्या काळात तर त्याचा अर्थ अधिकच तीव्रतेने जाणवत असावा. राजांच्या समाधी स्थळांची स्मारके म्हणून उभारलेले महान पिरॅमिड मिसर देशात उभे होते. सर्वत्र ममी आणि कबरी आढळत असल्यामुळे मिसर देश हा जणू एक विशाल दफनभूमीच होता. म्हणून इस्रायल लोक म्हणू लागले, मिसर देशात आम्हाला पुरण्यास जागा नव्हती काय, म्हणून तू आम्हाला रानात मरावयास आणलेस? त्यांना खात्री होती की रानात फारोचे सैन्य त्यांचा संपूर्ण नाश करेल. पुढे जाऊया 12वं वचन. आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत? आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते. इस्रायल लोक मिसर देशात असताना सुटकेसाठी परमेश्वराकडे आक्रोश करीत होते. परमेश्वराने त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. परंतु संकट समोर उभे ठाकताच त्यांची इच्छा पुन्हा मिस्रात परत जाण्याची झाली. आता परमेश्वर आपल्या लोकांसाठी काय करणार आहे ते पहा. ते स्वतःच्या सामर्थ्याने पूर्णतः असहाय्य आणि आशाहीन होते. त्यांची सुटका व्हायची असेल तर ती परमेश्वरालाच करावी लागणार होती. खरे पाहता आज आपणही इस्रायल लोकांसारखेच आहोत. जर आपण पृथ्वीपासून दूर जाऊन या जगाकडे पाहिले तर पापात हरवलेली मानवजात आपल्या दृष्टीस पडेल. हे जग आशाहीनतेने भरलेले आहे. जणू एक विशाल दफनभूमीच आहे. रोमकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 या वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. मानवजात हजारो वर्षांपासून वाटचाल करत आहे, परंतु तिचा प्रवास कोठे चालला आहे? तो कबरेकडेच चालला आहे. हे ऐकायला जरी चांगले वाटत नसले तरी ते सत्य आहे. पापामुळे मनुष्य स्वतःच्या बळावर अपयशी ठरला आहे आणि म्हणूनच त्याला परमेश्वराच्या कृपेची व तारणाची अत्यंत आवश्यकता आहे. आता आपण परमेश्वर मिस्रावर विजय प्राप्त करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. ह्या इस्रायल लोकांकडे पहा. परमेश्वराने त्यांच्या वतीने कार्य केले नसते तर त्यांचा नाश अटळ होता. त्याचप्रमाणे परमेश्वराने हस्तक्षेप केला नसता तर तुमचे आणि माझेही तारण कधीच होऊ शकले नसते. तारण हे परमेश्वराचे कार्य आहे. योनाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 9 या वचनामध्ये योना म्हणतो, तारण परमेश्वरापासून होते. दावीद देखील हाच सत्य संदेश घोषित करतो आणि नव्या कराराचा मुख्य संदेश देखील हाच आहे. मनुष्य स्वतःचे तारण साधू शकत नाही. तारण केवळ परमेश्वराकडूनच प्राप्त होते.
पुढं आपण जाऊया 13वं वचन. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर आपल्या लोकांच्या वतीने कार्य करणार आहे. त्यांना केवळ त्याचे तारण स्वीकारायचे आहे. त्यांनी स्थिर उभे राहायचे आहे आणि परमेश्वर स्वतः त्यांच्यासाठी कार्य करणार आहे. हे लक्षात ठेवा की आपल्या तारणासाठी आपण स्वतःच्या सामर्थ्याने काहीही करू शकत नाही. तारण मिळवण्यासाठी मनुष्याचे कोणतेही प्रयत्न पुरेसे नाहीत. परमेश्वराने जे कार्य आपल्या हितासाठी पूर्ण केले आहे ते विश्वासाने स्वीकारणे आणि ग्रहण करणे एवढेच आपल्याला करायचे आहे. पुढे आपण जाऊया 14वं वचन. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. परमेश्वर आपल्या लोकांचे तारण करील आणि पापांची क्षमा प्राप्त झाल्यामुळे जो शांतीचा अनुभव येतो ती शांती देखील त्यांना प्रदान करील. पुढे आपण जाऊया 15वं आणि 16वं वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. इस्रायल लोकांनी स्थिर उभे राहून परमेश्वराचे तारण पाहावायचे होते. परंतु ते तारण प्रकट झाल्यानंतर त्यांनी विश्वासाने त्याच्या आज्ञेचे पालन करून पुढे जायचे होते. ते खरोखर विश्वास ठेवतात की नाही हे त्यांच्या पुढे जाण्याच्या तयारीवरून स्पष्ट होणार होते. इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र कसा ओलांडला याविषयी अनेक नैसर्गिक स्पष्टीकरणे दिली जातात. तथापि नामांकित आणि शास्त्रनिष्ठ इतिहासकार व ईश्वर विज्ञान तज्ज्ञ यांच्यामध्ये इस्रायलचे मिसर देशातून बाहेर पडणे ही ऐतिहासिक घटना असल्याबद्दल मोठ्या प्रमाणात एकमत आहे. अनेकांचा प्रश्न तांबडा समुद्र ओलांडण्याच्या घटनेबाबत असतो. काही जण म्हणतात की जोरदार वाऱ्याने पाणी मागे ढकलले गेले. काहींच्या मते एखाद्या नैसर्गिक घटनेमुळे समुद्र दुभंगला गेला, तर इतरांच्या मते त्याच वेळी भूकंप झाला असावा. परंतु येथे एका सत्याला सामोरे जावे लागते. एक चमत्कार घडला होता. तो स्वीकारावा किंवा नाकारावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला आणि इस्रायल लोकांनी कोरड्या भूमीवरून त्याच्या मध्यातून मार्गक्रमण केले. इस्रायल लोक जेव्हा समुद्र पार करून दुसऱ्या तीरावर पोहोचले तेव्हा त्यांनी कोरड्या भूमीवरून प्रवास केला. त्यांच्या पायांना ओल किंवा चिखल देखील लागला नाही. या घटनेचे स्पष्टीकरण परमेश्वराच्या थेट चमत्काराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रकारे करणे अत्यंत कठीण आहे. पुढे आपण जाऊया 17वं वचन. आणि पहा, मी स्वतः मिस्र्यांची मने कठीण करीन, ते त्यांच्या पाठीस लागतील आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन. फारो इस्रायल लोकांचा पाठलाग करीत तांबड्या समुद्रात उतरला. त्यावेळी तुम्ही तेथे उपस्थित असता तर कदाचित त्याला असे म्हणाला असता, तुला याची जाणीव आहे का की परमेश्वराने तुझे व तुझ्या लोकांचे अंतःकरण कठीण केले आहे आणि म्हणूनच तू हे करीत आहेस. प्रत्यक्षात तुला असे करायचे नव्हते. परंतु फारो व त्याचे सैन्य कदाचित यावर हसले असते आणि म्हणाले असते, आम्ही इस्रायलचा पाठलाग करीत आहोत कारण आमची तशी इच्छा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर मिस्री लोकांना तीच गोष्ट करायला भाग पाडत आहे जी त्यांच्या मनात आहे. पुढे आपण जाऊया 18 ते 21 वचने. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार यांच्याकडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.
तो मिस्रांची सेना आणि इस्रायलांची सेना यांच्या दरम्यान आला. तो त्यांना ढग व अंधार होता, तरी त्यांना रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. या वचनांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, 18व्या वचनात उल्लेख केलेले मिस्री लोक म्हणजे मिसर देशात मागे राहिलेले लोक होत. इस्रायल लोक तांबडा समुद्र सुरक्षितपणे पार करून दुसऱ्या तीरावर पोहोचणार होते. परंतु फारो व त्याचे सैन्य त्या समुद्राच्या पाण्यात नष्ट होणार होते. तेव्हा मिसर देशात उरलेल्या लोकांना समजेल की इस्रायलचा देव हाच परमेश्वर आहे. 19व्या वचनात देवाचा दूत असा उल्लेख आहे. माझ्या मते हा देवदूत म्हणजे देहधारणापूर्वीचा ख्रिस्त होता. मिस्री व इस्रायली यांच्यामध्ये उभे राहणारा स्वतः परमेश्वर होता. जेव्हा पूर्वेकडून जोरदार वारा वाहू लागला तेव्हा समुद्राचे पाणी मागे हटले. परंतु केवळ नैसर्गिक वाऱ्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना पाण्याच्या भिंती उभ्या राहणे शक्य नव्हते. म्हणून ही घटना परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्याने घडलेला एक चमत्कार होती. पुढे आपण जाऊया. 22 ते 25 वचने आपण वाचणार आहोत. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्र्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या सुटकेची योजना पूर्ण करीत असताना तो अग्नीच्या स्तंभाद्वारे व मेघस्तंभाद्वारे कार्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येते. माझ्या मते हे पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचे व मार्गदर्शनाचे प्रतीक होते. जसे त्या काळी इस्रायल लोक देवाच्या मार्गदर्शनाखाली चालले, तसेच आज देवाच्या लेकरांनीही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालले पाहिजे. दरम्यान मिस्री लोकांना हे स्पष्टपणे जाणवू लागले की त्यांच्याबरोबर जे घडत होते ती केवळ एक नैसर्गिक घटना नसून अलौकिक होती. त्यांच्या विरुद्ध कार्य करणारी शक्ती मानवी सामर्थ्यापलीकडील आहे हे त्यांना उमगले. म्हणून ते माघार घेऊन त्या संकटातून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. पुढे जाऊया. 26 ते 28 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिस्र्यांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशेने समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली. त्यातला एकही वाचला नाही. या घटनेकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण ही एक चमत्कारिक घटना होती. जे घडले त्याचे पूर्ण स्पष्टीकरण नैसर्गिक घटनांद्वारे करणे अशक्य आहे. अनेक पुराणमतवादी अभ्यासक जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात आणि केवळ ख्रिस्तावरील विश्वासाने तारले गेले आहेत, ते देखील तांबडा समुद्र पार करण्याच्या घटनेचे नैसर्गिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. पुढे जाऊया. 29 वचन. पण इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. हा एक चमत्कार होता. आतापर्यंत 2दा हे स्पष्टपणे सांगितले गेले आहे. इस्रायल लोक
समुद्राच्या मध्यातून कोरड्या भूमीवरून चालत गेले. त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला पाणी जणू भिंतीसारखे उभे होते. पुढे आपण जाऊया. 30 आणि 31 वचन. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिस्र्यांच्या हातातून इस्रायल लोकांना तारले आणि मिस्री लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. परमेश्वराने मिस्र्यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्रायलांनी पाहिला. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला. ही 2 वचने इस्रायलाच्या सुटकेमागील परमेश्वराचा उद्देश स्पष्ट करतात. त्यांच्या रानातील प्रवासाच्या प्रारंभी मिस्र देशातून रक्ताच्या माध्यमाने त्यांची सुटका करून परमेश्वराने आपले सामर्थ्य प्रकट केले. आता तांबड्या समुद्राजवळ त्याने पुन्हा एकदा इस्रायल लोकांना समुद्रातून सुरक्षितपणे पार नेऊन तसेच त्यांचा पाठलाग करणाऱ्या मिस्री सैन्याचा समूळ नाश करून आपले सामर्थ्य दाखवले. प्रियांनो, तांबड्या समुद्राजवळ घडलेली ही घटना परमेश्वराच्या अद्भुत सामर्थ्याची आणि विश्वासूपणाची महान साक्ष आहे. जेव्हा इस्रायल लोकांसमोर कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा परमेश्वराने स्वतः मार्ग निर्माण करून त्यांची सुटका केली. या प्रसंगातून विश्वासणाऱ्यांना हे शिकायला मिळते की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही देव कार्य करीत असतो. परमेश्वराचे मार्गदर्शन आणि संरक्षण हे त्याच्या लोकांसाठी सदैव उपलब्ध असते. इस्रायल लोकांनी जसे विश्वासाने पुढे पाऊल टाकले तसाच विश्वास आपणही आपल्या जीवनात दाखवला पाहिजे. देव आपल्या शत्रूंवर विजय मिळवून देतो आणि आपल्या वचनांप्रती सदैव विश्वासू राहतो. त्यामुळे संकटांच्या काळात भयभीत न होता परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच खऱ्या विजयाचे रहस्य आहे. काय आपण असा विश्वास देवावर ठेवण्यास कटिबद्ध आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, जो तू आम्हाला संरक्षण देतोस, जो तू आम्हाला आमच्या प्रत्येक संकटामधून बाहेर काढतोस, होय प्रभूजी, आम्ही खरोखर मनापासून तुझे आभार मानतो. आजच्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की समोर समुद्र होता आणि मागून फारोचे सैन्य होते, तरीसुद्धा अशा बिकट परिस्थितीमध्ये तू इस्रायल लोकांना, तुझ्या लोकांना तू सांभाळलंस, त्यांना संरक्षण दिलंस, त्यांना तू जिवंत ठेवलंस आणि त्यांच्या मागून येणारी फारोचं सैन्य सर्व त्या पाण्यामध्ये बुडून गेले. होय परमेश्वरा, तू महान असा परमेश्वर आहे. आमच्या संकट काळामध्ये आम्हाला सहाय्य करण्यास तू कटिबद्ध आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वांनी तुझ्यावरती विश्वास ठेवावा हीच तुझी इच्छा आहे. होय बापा, आमच्या जीवनामध्ये इथून पुढे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि प्रभूजी, दृढतेने तुझ्याबरोबर चालण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा
चित्त देवाच होते निसंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोकनिंदेस येते उधाण, माननिंदा तुटी तू समान. शुद्ध राहो तुझे. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. इस्रायल लोकांसमोर समुद्र होता आणि मागे शत्रूचे सैन्य होते. मानवी दृष्टिकोनातून त्यांची परिस्थिती निराशाजनक होती, परंतु देवाने त्यांच्यासाठी समुद्रात मार्ग निर्माण केला आणि त्यांना सुरक्षितपणे पार नेले. या घटनेतून आपण शिकतो की संकट कितीही मोठे असले तरी देव आपल्या लोकांना कधीही सोडत नाही. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा देव आपल्याला विश्वास ठेवण्याचे आवाहन करतो. या अध्यायातील एक महत्त्वाचा संदेश असा आहे, देव अनेक वेळा अशा मार्गाने कार्य करतो ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा देवाकडे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. जर आज आपल्या जीवनात एखादा लाल समुद्र उभा असेल तर निराश होऊ नका. देव अजूनही मार्ग निर्माण करणारा देव आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि धीराने त्याची वाट पहा. पुढील भागात आपण पाहणार आहोत की देवाच्या या महान विजयाबद्दल मोशे आणि इस्रायल लोकांनी कसे स्तुतिगीत गायले आणि देवाचे आभार मानले. तोपर्यंत देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनाला धरून राहा आणि प्रत्येक परिस्थितीत त्याचे आभार माना. प्रभूची कृपा आपल्या जीवनात कार्य करीत राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. इस्रायल लोकांसाठी खंडणी किंवा सोडवणुकीचे मूल्य चांदी हे होते. आजचा प्रश्न, इस्रायल लोकांना रात्रीच्या वेळी प्रकाश कोठून प्राप्त होत असे? ए. चंद्राद्वारे, बी. मशालीद्वारे, सी. मेघस्तंभाद्वारे, डी. अग्निस्तंभाद्वारे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.